माय एफएम ऐकत आहात आणि मी आहे आरजे पूर्वा आणि आज आपण एका कॉमन मेल हेल्थ इश्यू बद्दल बोलत आहोत, बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया म्हणजेच बीपीएच. ज्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत युरोलॉजिस्ट डॉक्टर नीरज गांधी, साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर इथून. बेसिकली बीपीएच आणि प्रोस्टेट कॅन्सर हे दोन्ही सिमिलर आहेत की याच्यात काही डिफरन्स आहे? आता प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसं इन्फेक्शनमुळे कधी वाढ होते, किंवा जसं आपण अगोदर बोललो की नॉर्मल एजिंग प्रोसेस जी आहे, जसं उतार वयात पेशंट जातो त्यावेळेला हॉर्मोनल बदल होऊन प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते. याला आपण सामान्य वाढ किंवा बिनाईन ग्रोथ असं म्हणतो. म्हणजे ही नॉन कॅन्सरस किंवा कर्करोगामुळे न झालेली ही वाढ ही नॉर्मल वाढ म्हणता येईल. परंतु काही वेळा ह्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कर्करोगाचे लक्षण येते किंवा कर्करोगाच्या ज्या पेशी असतात त्या वाढू लागतात. त्यावेळेला आपण याला प्रोस्टेट कॅन्सर असे म्हणतो. मला तुम्हाला बीपीएच विषयीच्या काही गोष्टी विचारायच्या आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की बीपीएच किंवा वाढलेला जो प्रोस्टेट आहे त्याची कारणं काय काय आहेत आणि याचे सिम्पटम्स कशा पद्धतीने दिसून येतात आपल्याला? बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया ही पुरुषांमध्ये आढळणारी एक खूप कॉमन समस्या आहे. तर यामध्ये ज्या वेळेला प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते ही एक नॉर्मल एजिंग प्रोसेस किंवा शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे प्रोस्टेटच्या ग्रंथीची वाढ होऊ लागते. प्रोस्टेट ग्रंथी ज्यावेळी याची वाढ होते त्यावेळेला मूत्राशयाचे जे तोंड आहे आणि त्यातून लघवीचा मार्ग जो निघतो तो दाबला गेल्यामुळे, तो चेपला गेल्यामुळे त्यामध्ये लघवीची धार बारीक होते, लघवीला जोर करावा लागतो. त्यामुळे पेशंटला पूर्णपणे लघवी झाल्याचे समाधान होत नाही. या पलीकडे जर तो आजार गेलेला असेल तर कधी लघवीतनं रक्तस्राव होतो की त्यामुळे मुतखडा तयार होऊ शकतो. अशा समस्यांचा पेशंटला अनुभव होतो. जर त्यामुळे इन्फेक्शन होत असेल तर लघवीला त्यांना आग होणे किंवा लघवी कंट्रोल न होणे या अशा समस्या त्यांना होतात. बेसिकली बीपीएच वरती जर कोणी उपचार नाही केला पण किंवा आपल्याला वेळेस लक्षात नाही आला आणि ते वाढत गेला, उपचारच घेतले गेले नाही, तर काय काय धोके निर्माण होऊ शकतात? साधारणतः प्रोस्टेटचे हे जे आजार किंवा लक्षणं जे आहेत हे 40-50 वयाच्या पुढे चालू होतात. जसे की जर वाढ खूप जास्त झाली, लघवी खूप बारीक होते, तर एक स्टेज अशी येते की लघवी बंद पडू शकते आणि पेशंटचे पोट फुगून त्याला तीव्र वेदना होतात. त्याला आपण ॲक्यूट युरिनरी रिटेन्शन असे म्हणतो. तर युरिन रिटेन्शन झालेलं असेल तर त्याला पर्यायाने कॅथेटर टाकावे लागते, म्हणजे नळी टाकून लघवी बाहेर काढावी लागते. किंवा इतर गुंतागुंत म्हणजे लघवीला खूप दिवस झाले जोर करावाच लागतोय, तर जोर करून करून कधी पेशंटला हर्निया उद्भवतात. जसं ग्रॉइन हर्निया, इंग्वायनल हर्निया ज्याला आपण म्हणतो, त्याला त्याचे एक वेगळे ऑपरेशन लागू शकते. किंवा लघवी मूत्राशयात साचून राहते, पूर्ण मोकळी होत नाही, तर लघवीचे क्षार खाली बसून प्रेसिपिटेशन होऊन त्याचे मुतखडे तयार होतात. याला ब्लॅडर स्टोन असं म्हणतो. किंवा रक्तस्राव म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीला रक्तपुरवठा वाढतो यामध्ये आणि त्यामुळे लघवीची पिशवी किंवा प्रोस्टेट यामधनं रक्तस्राव होऊन हिमॅच्युरिया म्हणजे लघवीतनं रक्त जाणे अशा गुंतागुंत निर्माण होतात. ओके, याच्यावरचं ऑपरेशन हा एकमेव उपाय आहे की अजून काही ट्रीटमेंट स्टार्टिंगला आपल्याला करता येऊ शकते? पेशंटचे जेवढे लक्षणं ज्या तीव्रतेचे आहेत त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट असते. सौम्य स्वरूपाचे किंवा मॉडरेट स्वरूपाचे जर सिम्पटम्स असतील तर त्यांना अल्फा ब्लॉकर, अल्फा रिडक्टेज इनिबिटर अशा कॅटेगरीच्या मेडिसिन्स आहेत. त्यातून पेशंटला बऱ्यापैकी आराम पडतो आणि सुदैवाने बहुतांश पेशंट ह्या स्टेजमध्ये आपल्याला ओळखता येऊ शकतात. तर त्यामुळे अनेक दिवस त्यांना औषधांवरती चांगला आराम राहू शकतो. शस्त्रक्रिया पुढे ढकलता येऊ शकते किंवा काही लोकांची ही शस्त्रक्रिया टाळता देखील येऊ शकते. परंतु एका स्टेजच्या पुढे हा आजार गेलेला असेल किंवा किडनीवरती सूज येते, खूप दिवस लघवी मागे साचून किडनीचे फंक्शन खराब व्हायला लागले किंवा रिकरंट इन्फेक्शन्स होत आहेत, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स किंवा मूत्रसंसर्ग असा जर का वारंवार होत असेल, मुतखडे तयार होत असतील, हर्निया तयार होत असेल किंवा औषधं देऊन देखील पेशंटला समाधानकारक असा रिलीफ होत नसेल तर मग मात्र शस्त्रक्रिया करावी लागते त्यांची. तर बेसिकली हे जे बीपीएच आहे हे आपल्या डेली लाईफस्टाईलवरती कशा पद्धतीने अफेक्ट करतं? डेली लाईफस्टाईलवर अफेक्ट होण्यासाठी प्रोस्टेट ग्रंथीची जर वाढ झालेली असेल तर त्यामुळे पेशंटला लघवीचे नियंत्रण व्यवस्थित राहत नाही. बऱ्याचदा त्यांना लघवी इतकी जोरात लागते की त्यांना ती कंट्रोल होत नाही, जाईपर्यंत कपड्यात होते. तर त्यामुळे काय होतं की पेशंट कुठे समजा इथून समजा पुण्याला जायचं आहे तर 2-3 तास बसमध्ये बसावे लागेल, मग लघवी लागली तर काय करावे, मग त्याचं दडपण येतं की जर बस रस्त्यामध्ये थांबली नाही, मला कपड्यातच लघवी झाली तर 4 लोक काय म्हणतील, असं त्यांना सारखा न्यूनगंड राहतो की लोक आपल्याविषयी काय बोलतील, आपल्या कपड्यांचा वास येईल. त्यामुळे पेशंट प्रवास करणे टाळतो किंवा 4 चौघांमध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये जाणे टाळतो किंवा रात्रीतनं त्याला वारंवार लघवीसाठी उठावे लागते. पण ज्याला अखंड झोपेची रात्रीची सवय, त्याला जर 4 वेळा उठावे लागले तर त्याला दिवसाही ते बरे वाटत नाही, मग त्याचा चिडचिडपणा वाढतो. म्हणजे नुसताच प्रोस्टेट ग्रंथीचा लघवीचा हा त्रास नसून तर त्याच्या पूर्ण लाईफस्टाईलवरती याचा खूप प्रभाव पडतो. प्रोस्टेट हेल्थ अवेअरनेस करता जनहितार्थ प्रसारित.